कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण प्रकरणात आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कल्याण कोर्टाची बत्ती गुल जनरेटर नसल्यानं आरोपीची सुनावणी अंधारात झाल्याचं कळते. दरम्यान आरोपींनी कोर्टात गोंधळ देखील घालण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीने गोंधळ नाही घातला, तो त्याची बाजू मांडत होता. त्याचं म्हणणं असं होतं की मी केलंय, मी CCTVमध्ये मी दिसतोय, सगळीकडे मी दिसतोय, गुन्हेगार मी आहे असं चित्र निर्माण झालं, पण माझ्या भावाला कशाला पकडलं हे तो सांगत होता. त्याचं इंटेन्शन एवढंच होतं की माझ्या भावाला काय करू नका, मी स्वतः हजर आहे, माझ्यावर जे आरोप आहे ते माझ्यावर आहे, भावाचा गुन्हाच नाही, संबंधच नाही. न्यायाधीशांनी सांगितलं याला की तू जे बोलतोय सरकारी कामात अडथळा आणतोय, तुझ्यावर अजून एक गुन्हा दाखल होईल, त्याच्यामुळे तू काय बोलू नको. तू वकील नेमलेले आहेत, वकील तुझी बाजू मांडतील, ते सर्व सांगतील, न्यायालय सगळं ऐकेल, तुझी बाजू ऐकेल, त्यांचीही बाजू ऐकेल. आज आरोपीतर्फे आम्ही माननीय न्यायालयामध्ये बाजू आरोपीची मांडलेली आहे आणि आरोपीच्या तर्फे युक्तिवाद केलेला आहे. सरकारी वकिलांनी आरोपीची जास्तीत जास्त 7 दिवस पोलीस कस्टडीची मागणी केली होती, परंतु माननीय न्यायालयामध्ये आम्ही आरोपीची बाजू मांडल्यानंतर व सत्य परिस्थिती माननीय न्यायालयात सांगितल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीची 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि 2 दिवसामध्ये तपासामध्ये प्रोग्रेस करण्याचे पोलिसांना आदेश दिलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.